नाही साहेब, तुम्ही का उभ्या? तुम्ही पण बसा ना प्लीज. शालिका ताई बसा. इथे आलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांची माफी मागू इच्छिते. आम्हाला जरा यायला उशीर झाला, पण मला तुम्हाला सांगायचं, ह्या सगळ्यात माझ्या आईची खरंच काही चूक नाही आहे. खरं तर काल तिच्यावर खूप मोठा हल्ला झाला. आणि त्या सगळ्यातून सावरून आज ती तुमच्या समोर इथे उभी आहे. आज मी, माझी मोठी बहीण, आम्ही दोघी जे काही होत ना ते फक्त आणि फक्त आमच्या आईमुळे होत. तिने आम्हाला कसं घडवलं, आम्हाला कसे संस्कार दिले, तिचा संसार कसा केला, हे सगळं मी मुद्दाम तुम्हाला नाही सांगत आहे, कारण ती बोलायला लागली की ते तुम्हाला कळेलच. कोणीतरी मला म्हणालं होतं, जशी खाण तशी माती. ऐकलं असेल ना तुम्ही? पण माझी आई खाण नाहीये, ती नदी आहे. नदीचं काय वैशिष्ट्य असतं सांगा? माणसांनी नदीला कितीही अपवित्र करण्याचा प्रयत्न केला ना, तरी नदी ते सगळं सामावून घेते, तिची पवित्रता राखते आणि फक्त वाहत राहते, अगदी माझ्या आईसारखी. आता मी तुमचा अधिक वेळ अजिबात घेणार नाहीये आणि माझ्या आईला, म्हणजेच सुमन धनाजी जगताप यांना तुमच्या समोर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. खर तर मी खूप साधी बाई आहे, अगदी तुमच्यासारखीच. मला काही असं सराईतपणे बोलता नाही येणार आणि माई साहेबांसारखं तर म्हणजे नाहीच नाही, पण माझा हा तोकडा प्रयत्न तेवढा सांभाळून घ्या. मी खूप खुश आहे आज. संकटात आपलं कुटुंब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं ना की फार धीर वाटतो बघा. तसं आज माझं कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. माझ्या 2 मुली आहे. मुलासारखे जावई आहेत. आज मी तर भाषणाला उभे आहे ना, खरं तर त्यांच्यामुळेच आहे. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे आपल्या घराला घर पण आहे ना, हे का बाईमुळेच येतं बघा. नाही म्हणजे आपल्या बायकांना असं सतत विचार करायची सवय आहे की आपण काहीच काम करत नाही. जेव्हा मला पण असं दडपण येतं कधी कधी की काहीच काम करत नाही, म्हणजे माझा नवरा रात्रंदिवस तिथं राबतो आणि मी आपली घरी बसून फुकट सगळे ते असं सतत वाटत राहतं. पण असं अजिबात नाहीये बरं का, अजिबात नाहीये.